काय कमावलं त्या मायबापानं, अरे काय कमावलं त्या मायबापानं. गाडगेबाबाचा मुलगा मरण पावला, गाडगेबाबाचा मुलगा मरण पावला. अरे गाडगेबाबाचं कीर्तन चालू होतं, चालू कीर्तनात गाडगेबाबाला निरोप आला की गाडगेबाबा तुमचा एकुलता नावाचा एक गोविंदा नावाचा मुलगा मेला बाबा, तुम्ही कीर्तन बंद करा बाबा, तुम्ही चला बाबा, तुम्ही कीर्तन बंद करा. गाडगेबाबांनी सांगितलं कीर्तन बंद करणार नाही. हे जे बसून आहे हेच पोर आहे. अरे गाडगेबाबा एका यात्रेमध्ये गेले. अवंतिका नावाची गाडगेबाबाची मुलगी, अवंतिका नावाची गाडगेबाबाची मुलगी. आणि गाडगेबाबाला वाटलं की ह्या गरीब लोकांना आपण काहीतरी वस्त्र दान केले पाहिजे. गाडगेबाबांना आपण काहीतरी वस्त्र दान केले पाहिजे असं गाडगेबाबाला वाटलं. यात्रेमध्ये, बैरमच्या यात्रेमध्ये गाडगेबाबाला वाटलं, पण गाडगेबाबाजवळ पैसे नव्हते. गाडगेबाबा एका सेठजीकडे गेले आणि त्या सेठजीले म्हणाले की सेठजी मला काही ह्या गरीब लोकांना वस्त्र दान करायचे आहे, पण माझ्याजवळ पैसे नाही. त्या सेठजीनी 2 ट्रक भरून लुगडे, धोतरे, ब्लँकेट गाडगेबाबाने दिले. गाडगेबाबांनी ते लाईन लावली त्या गरीब लोकांची. गरीब लोकांले गाडगेबाबा वाटत होते. वाटता वाटता समोर अवंतिका नावाची गाडगेबाबाची मुलगी त्या लाईन मध्ये होती. त्या पोरीला वाटलं का मी बाबाला जाऊन कसं मागावं. त्या पोरीनं आपलं तोंड झाकलं साडीनं, समोर गेली लाईन. गाडगेबाबांनी ओळखलं त्या मुलीला ओळखलं, त्या मुलीला बाहेर काढलं लाईनीमधून की हे कपडे, हे धोत्र, हे लुगडे, हे ब्लँकेट हे तुझ्यासाठी नाही. तुझा बाप अजून मेला नाही, मी अजून जिवंत आहे, मी उद्या गावाला येईन, कामाला जाईन, तुझ्यासाठी नवीन लुगडं घेऊन देईन. असे गाडगेबाबा होते रे ते रे. अरे गाडगेबाबाच्या आश्रमात त्यांची जवाईनं पोरगी होते. गाडगेबाबाला माहित पडलं, हकलून दे म्हणे त्याले, म्हणे हकलून दिलं. गाडगेबाबांना हात धरून बाहेर काढलं. निघ म्हणे, त्या बापाची धर्मशाळा नाही म्हणे. आणि आता तर वेगळीच परिस्थिती आहे. एखाद्या रानबोक्यानं जर एखादी संस्था उभी केली असेल तर त्याचीच बायको हेडमास्टर, त्याचाच भाऊ मास्तर, त्याचीच साली हेल्पिंगसाठी, त्याच्याच घरचे पूर्ण परिवार भरते तो. म्हणजे आवज भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ. आणि अवघी संस्था भाड खाऊ, म्हणजे त्याच्या शिक्षण संस्थेत त्याचीच साली नोकरीवर राहते. सचिव चिव म्हणजे त्याचेच भरून देते. पण ह्या गाडगेबाबानं समाजाचा विचार केला. अरे गाडगेबाबा म्हणत होते की माझी कधी पुण्यतिथी करू नका, गावगावले पुतळे बांधू नका. तुम्हाला जर आठवण आली तर गरीब लोकांना काहीतरी दान द्या, भुकेलेला अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, अशिक्षितांना शिक्षण द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या. ही खरी देवाची भक्ती होय. अरे कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्या देई, कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्या देई. आपण सचिंदी नाही एक संत ऐसी, भूजिराज माझे एक संत ऐसी, भूजिराज माझे एक संत ऐसी. चिंध्या म्हणे तयाचे वैराग्य हे तलेले, चिंध्या हे तलेले. महिमाती कोण जाणे, महिमाती कोण जाणे एक संत ऐसी, भूजिराज माझे एक संत ऐसी, भूजिराज माझे एक संत ऐसी. ओम नमोजी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका आसोशी विश्वरूप. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, श्रीमंत गरीबाचा वाद गावास करील बरबाद, म्हणून ही दूर करावी व्याध करील बरबाद. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कर्मयोगी गाडगेबाबाचं वचन आहे. अरे गाडगेबाबाचं भजन आहे. गाडगेबाबा
पहाड़ी ग केवड़ा तो बालो निभालिया था पहाड़ी ग केवड़ा तो बालो निभालिया था गडग्यात प्रेम त्याचे गडग्यात प्रेम त्याचे एक संत गुजरात माझे एक संत गुजरात माझे एक संत भारत माता की जय संत गाडगे बाबा की जय कीर्तन चालू ठेवायचं का आबाजी? चालू ठेवायचं काय कीर्तन? मी अजूनही पिकअप नाही सोडला. हा? हागणदारी मुक्त गाव आहे? हो का? बरोबर आहे. हा तुमचा गाव हागणदारी मुक्त आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि तिथे लिहून होता एक बोर्ड आणि हागणदारी मुक्त. त्या गावाच्या अगोदरचं गाव म्हणे हागणदारी मुक्त गाव. आम्ही समोर पोहोचलो, तिथं बाया उभ्या होत्या. म्हणलं हागणदारी मुक्त गाव. ते गाडी गेली का स्टँड अप, गाडी आली का गाडी गेली का स्टँड अप, आणि गाडी आल्यावर स्टँड अप. म्हणजे स्टँड अप सिट डाऊन चालू होते. म्हणजे गाडी गेली का सिट डाऊन, गाडी आली का स्टँड अप, पुन्हा गाडी गेल्यावर सिट डाऊन. बाया ठीक आहे, माणसं एवढे दलित त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एका एका झुडपात माणसं, एका एका झुडपात एक एक शेर बैठावर आहे. इकून गाडी आली का तो असा, इकून गाडी गेली का तो असा. एखादी म्हातारी जर राहिली ना ती उभीच नाही होत. म्हणजे ज्ञान दे ना बे होत देखे. दारू पितो आपण. शिवाजी महाराजाले सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही आणि त्याच्या जयंतीत आपण दारू पिऊन राहिलो. हे कार्यक्रम आयोजकासाठीच मी बोलतो. आणि गावातल्याच काही बसाने का तू एक पिंड्या बसणारे गाऊन चालत हो तो गए मुतने को इतने बड़े लोगों में, हो तो गए मुतने को इतने बड़े लोगों में, हो तो गए मुतने को इतने बड़े लोगों में. असा बोलू नको. याची कटिंग पाहणं तुम्ही. आजकालची कटिंगच वेगळी आहे. हे भोवतालचं बंदच काढून टाकते, भोवतालचं बंदच काढून टाकते. वरचं फक्त कोबीचं फुल उभं ठेवते. त्याले म्हणते कोणती कटिंग म्हणते? गमीला कट, गमीला कट राहते का? काही दिवसांनी निघन गुंड कट, काही दिवसांनी निघन चरबी कट, काही दिवसांनी निघन बाल्टी कट. कोणते कोणते कट आहे तुमच्यापाशी तर काही माहितच नाही. तुमच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. मला सांगा रे बापू, 62 वर्षाच्या म्हाताऱ्याने जर माझे कीर्तन ऐकलं, ऐकू नये ना ऐकलं, त्याने जीवनात 62 वर्ष बदल केला, काही फायदा होईल का? मी म्हणतो 62 वर्षाबाद दारू सोडली नाही आणि ह्या ध्यानी लागून त्यानं डबल जास्त पेनं चालू करावं, जास्त बोंधुरणीत जा, लवकर मराव बोहाड तोंड्या. काय करता? परवा एक म्हातारा भेटला, म्हणे रोशन पाय मारत
म्हणे 72 वर्ष वय चालू आहे म्हणे, जीवनात क्रांती केली म्हणे. म्हणलं जास्त भादरू नको आबाजी, सांग केलं काय तेवढं फक्त. नाही म्हणे मी क्रांती केली म्हणे जीवनात म्हणे, आतापर्यंत म्हणे देशी पेत होतो म्हणे, आतापासून इंग्लिश पेन चालू केली म्हणे. बहुत क्रांती केली बुवा तुम्ही बाबाजी. अमरावती जिल्ह्यात मा कार्यक्रम झाला. 62 वर्षाचे बाबाजी मा जवळ आले. महाराज म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे,